शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मुकुंद साबळे. आपल्या MS गुरु ह्या YouTube चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय असणार आहे जे आपण ऊस पिकामध्ये जीवाणू खत वापरतोय त्या संदर्भामध्ये आजचा आपण विषय घेतोय फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. स्फुरदाचं विघटन करून आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस पिकाला उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये जो जीवाणू काम करतोय त्याला आपण PSB म्हणतोय, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. तर हे बॅक्टेरिया आपण जमिनीमध्ये सोडल्याच्या नंतर माझ्या जमिनीमध्ये हे काय काम करत असतंय? तर शेतकरी मित्र, आपल्या महाराष्ट्रामधली जी जमीन आहे ती 69.4% जी जमीन आहे ती कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खनिजापासून बनलेली आहे. त्या जमिनीचा pH सर्वसाधारण 7.5 pH पेक्षा जास्त दिसतोय. त्याच्यामध्ये मुक्त चुन्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा थोडंसं जास्त दिसतंय आणि त्या अनुषंगानं ह्या जमिनीमध्ये फॉस्फरसचं फिक्सेशन जवळपास ते 80%च्या आसपास दिसतंय. आणि ह्याचं विघटन करण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये हे जीवाणू सोडावे लागतात. फॉस्फरसचं विघटन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. आपल्या पिकाची रिक्वायरमेंट किती आहे? 1 टन ऊस काढण्यासाठी कमीत कमी 650 ते 700 ग्रॅम हा फॉस्फरस पिकाला रिलीज फॉर्म मध्ये मिळाला पाहिजेत. म्हणजे तेवढा फॉस्फरस त्या पिकाला प्रोव्हाइड करून दिला पाहिजेत तर तुमचं 1 टन उत्पादन निघतंय. मग अशा पद्धतीने जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुमच्या जमिनीमध्ये फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाचा वापर हा त्याच्यामध्ये केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचं हे PSBचं कल्चर आपण तयार करत असतो किंवा बनवत असतो किंवा ते देत पण असतोय. हे जमिनीमध्ये वापरायचं आहे. वर्षभराच्या शेड्यूलमध्ये तुम्ही 2 ते 3 वेळेला वापरायचं आहे. ह्याच्यामध्ये शेतकरी मित्र, आपण हे जर PSBचं कल्चर जर बघितलं, ह्याच्यामध्ये काही जीवाणू आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे फंगस सुद्धा ह्याच्यामध्ये काही ठराविक ऍड केलेले असतात. आणि ते कोणकोणत्या पद्धतीचे असतात? हे PSBचं कल्चर जे असतंय ह्याचं फॉर्मेशन बनवत असतेवेळी कोणत्या गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला असतोय? बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतंय की ह्याच्यामध्ये नक्की काय असतंय. तर ह्याच्यामध्ये शेतकरी मित्र, बॅसिलस मॅगाथेरियम असतंय, बॅसिलस सर्क्युलन्स असतंय, बॅसिलस सिटिलिस असतंय. अशा पद्धतीचं हे जीवाणू सुद्धा असतात. त्याचबरोबर सोडोमोनास स्ट्रेटा असेल, सोडोमोनास रॅथोनिस असेल आणि त्याचबरोबर ॲस्पार्जिलस ॲक्वासारखा जो घटक असतोय तो सुद्धा त्याच्यामध्ये असतोय. हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये दिलेलं असतंय. त्याचबरोबर काही फंगस सुद्धा त्याच्यामध्ये असतात. हे जे कल्चर PSBचं असतंय त्याच्यामध्ये काही फंगस सुद्धा असतात. मग त्याच्यामध्ये पेनिसिलियम डिजिटम असतंय, त्याचबरोबर ट्रायकोडर्माचे सुद्धा काही घटक असतात, त्याचबरोबर मायक्रोकोस सुद्धा असतोय. म्हणजे हे जे फंगस असतंय त्याच्यामध्ये मायक्रोकोस नावाचा सुद्धा एक घटक असतोय. त्याचबरोबर फ्लेबोबॅक्टेरियम असतंय आणि स्क्लेरोशियम असतंय. अशा वेगवेगळ्या घटकांचं एक माध्यम, एक मीडिया तयार केलेला असतोय आणि हा मीडिया PSBचं काम करत असतोय, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. हे सगळे एकत्र त्याच्यामध्ये दिलेलं असतंय आणि त्या कल्चरचं नाव आपण फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. सगळे घटक तुमच्या जमिनीमध्ये जो फिक्स फॉर्म मध्ये गेलेला आहे त्याचं सुद्धा विघटन करतंय. तुम्ही रासायनिक फॉर्म मध्ये जे दिलेले घटक असतात, मग त्याच्यामध्ये DAP असेल किंवा तुमचं 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, 18-18-10 असेल, हे वेगवेगळ्या पद्धतीचं फॉर्म्युलेशन किंवा संयुक्त फर्टिलायझरचा आपण त्याच्यामध्ये वापर करत असतोय. आणि त्याच्यामधला जो फॉस्फरस असतोय त्याचं सुद्धा विघटन असेल ते मोठ्या प्रमाणात करून दिलं जातंय. ह्याचा जोपर्यंत शेतकरी मित्र आपण वापर करणार नाही तोपर्यंत तुमच्या जमिनीमधला जो प्रिसिपिटेट फॉर्म मध्ये तयार होणारा जो घटक असतोय त्याचं विघटन करून तुमच्या पिकाला फॉस्फरस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला जात नाही. मी फक्त खत टाकायचं जमिनीमध्ये काम करतोय, ते उपलब्ध करायचं जो शेतकरी काम करेल त्याचंच उत्पादन वाढू शकतंय. ही एक त्या सिस्टम मधली फॅक्ट आहे की तुम्ही त्याचा वापर हा केलाच पाहिजे. रासायनिक खत दिलंय पण मी जीवाणू खतांचा वापर मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच केला नाही तर तुमचं उत्पादन 100% वाढणार नाही. ज्या ठिकाणी तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन जो असतो, ऑर्गॅनिक कार्बन जर वाढत असेल तर ते जीवाणू तुमच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात मल्टिप्लाय होत असतात आणि मल्टिप्लाय झाल्याच्या नंतर ते आपल्या शरीरातून वेगवेगळ्या पद्धतीचे ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रेट करत असतात आणि ही ऑर्गॅनिक ऍसिड्स तुमच्या जमिनीचा pH असेल, तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन असेल, तुमच्या जमिनीची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल, ही मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा रोल हा प्ले करत असतंय. म्हणजे हे जे काही सिस्टम असतंय ते तुम्हाला वापरावंच लागतंय आणि ह्याचा अभ्यास जोपर्यंत आपण करून त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या प्लॉटमध्ये करणार नाही तोपर्यंत आपल्याकडचं उत्पादन शेतकरी मित्र कधीच वाढणार नाही.
आपल्या जमिनीमधली जी ऑर्गॅनिक ऍसिड्स असतात हे तुमचं फ्लेबोबॅक्टेरियम असेल, स्क्लेरोशियम असेल, त्याचबरोबर ॲस्पार्जिलस ॲक्वा असेल किंवा सुडोमोनास स्टेटा असेल, सुडोमोनास रॅथोनिस, हे जे काय प्रकार आहेत हे जोपर्यंत तुमच्या जमिनीमध्ये जाणार नाहीत तोपर्यंत हे कदापिही शक्य नाही की तुमचं टनेज 100% वाढू शकेल. सिस्टम अशी चालू झालेली आहे की मी फक्त रासायनिक शेतीवरती अवलंबून न राहता मला जैविक खतांचा सुद्धा माझ्या जमिनीमध्ये स्पेसिफिक काउंटेबल रेशो त्याचा तयार करायचा आहे. माझ्या जमिनीमध्ये जो मी कीटकनाशकांचा वापर केलेला आहे, मी माझ्या पायावरती दगड मारून घेतलेला आहे, पण तो दगड मारून जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये मला रिकव्हरी करायची आहे, सुधारणा करायची आहे. इथून पुढे मी माझ्या जमिनीमध्ये कोणत्याही पद्धतीच्या पेस्टिसाइड्स असतील, फंगीसाइड्स असतील, केमिकल म्हणतोय मी, केमिकल फंगीसाइड्सचा वापर मी माझ्या जमिनीमध्ये वापरणार नाही. त्याच वेळेला ह्या पद्धतीच्या ज्या काय फॅकल्टी आहेत तुमच्या जमिनीमध्ये जनरेट होणार नाहीत. हे जर तुम्हाला काम करायचं असेल तर ते तुम्हाला बंद करावं लागेल. म्हणजे कीटकनाशक जमिनीमध्ये शेतकरी मित्र वापरत जाऊ नका. बऱ्याच फॅकल्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत, तंत्र एक वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्र निर्माण होत आहे, वेगवेगळ्या फॅकल्टी तयार होत आहेत आणि हे पूर्ण देशामध्ये ह्या जैविक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. हा वापर केल्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येऊ शकतंय. मी फक्त रासायनिक खतांचा जर वापर करत असेल तर त्याचा प्रिसिपिटेट होण्याचा जो काय रेशो आहे, रेट आहे, तो सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे की मी समजा माझ्या जमिनीमध्ये 100 किलो फॉस्फरस जर टाकत असेल तर त्याच्यातला 20 किलो फॉस्फरस माझ्या पिकाला उपलब्ध होतोय, 80 किलो फॉस्फरस माझ्या जमिनीमध्ये पडून राहतोय आणि पडून राहिलेला जो फॉस्फरस आहे, फिक्स फॉर्म मध्ये गेलेला जो फॉस्फरस आहे, तो जर मला उचल करायचा असेल, पिकाकडून उचल करायचा असेल, त्याचं मोबिलायझेशन, मिनरलायझेशन ह्या गोष्टी जमिनीमध्ये व्हाव्याच लागतात आणि त्या PSBच्या माध्यमातूनच आपल्याला कराव्या लागतात. की त्याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरिक ऍसिड असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे ऍसिड्स असतात ती जर देत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुमचा बॅक्टेरियाचा काउंट कमी येत असतोय. देत असतेवेळी सुद्धा त्याच्यामध्ये एक सिस्टमॅटिक फॉर्म्युलेशन आपल्याकडे असलं पाहिजे की मी जे देतोय त्याचा परिणाम माझ्या गांडोळांच्यावरती होणार नाही, जीवाणूंच्यावरती होणार नाही, वेगवेगळे जे फंगस आहेत त्याच्यावरती होणार नाही, ह्याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण जे ऍप्लिकेशन देतोय ते स्प्लिट ऍप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये गेलं पाहिजे. स्प्लिट ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे हे खताची वारंवारता, एकच खत विभागून देणं आणि ते ऍप्लिकेशन स्प्लिट ऍप्लिकेशनच्या रूपाने देणं गरजेचं असतंय आणि त्याच फॅकल्टी आपल्याला वापराव्या लागणार आहेत. भरमसाठ खतं टाकली म्हणजे मी कुठंतरी जास्त उत्पादन काढणार, हे थोड्या दिवसाचा काळ असतोय, त्यामध्येच तुम्हाला ते उत्पादन चांगल्या पद्धतीचं देतंय. नंतरच्या टप्प्यामध्ये ह्याचा प्रेसिपिटेट तुमच्या जमिनीमध्ये खाली मोठ्या प्रमाणात तयार झाल्याच्या नंतर ती जमीन चिबळ एकतर होते, त्याच्यामध्ये एरिएशन होत नाही, त्या जीवाणूंची संख्या त्याच्यामध्ये वाढत नाही आणि कोणतंही बायो फर्टिलायझर असेल वापरल्याशिवाय ती जमीन सुस्थितीमध्ये कधीच येत नाही मित्र. ही एक त्याच्यामधली वस्तुस्थिती आहे की आपल्याला पुढच्या ज्या पिढीला आपण जी जमीन माझ्याकडची देणार आहे ती जर आपल्याला योग्य पद्धतीने द्यायची असेल किंवा त्याचं एक जतन असेल, त्याचं संवर्धन असेल किंवा त्याची एक जडणघडण जी असेल जमिनीची ती सुस्थितीमध्ये जर आणायची असेल, शेतकरी मित्र एक हात जोडून विनंती करतोय, ह्या बायो फर्टिलायझरचा रोल आपल्या मातीमध्ये जरूर करायला शिका आणि हे PSB असेल, ॲसिटोबॅक्टर असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, ॲझोस्पिरिलम असेल, याचा वापर आपल्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये केलाच पाहिजे, तरच तुमच्याकडचं उत्पादन वाढू शकतंय. अन्यथा राम भरोसे जे काय आपण काम करायला लागलोय, पारंपरिक पद्धतीने जे काम करतोय ते करणं थोडंसं बंद करा आणि थोडंसं एक सायंटिफिक रिझन प्रत्येक सिस्टम पाठीमागे असला पाहिजे, शास्त्रीय नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे आणि ह्या नॉलेजचा अभ्यास करून तुम्ही ह्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जर काम केला तर 100% यशस्वी होऊ शकताय आणि आपली जमीन सुद्धा, त्या जमिनीचं जे आरोग्य आहे ते सुद्धा एक चांगल्या पद्धतीने ठेवून त्याची जडणघडण सुद्धा चांगल्या पद्धतीने ठेवू शकतोय. अशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान आहे आणि त्याच्यामधला हा PSBचा जो रोल आहे तो शेतकरी मित्र खूप महत्वाचा आहे. जे शेतकरी सेंद्रिय शेती करतायत त्यांनी हे वर्षभराच्या शेड्यूलमध्ये शुगरकेन फार्मिंगमध्ये कमीत कमी 3 ते 4 वेळेला ह्याचा रोल तुमच्या प्लॉटमध्ये वापरला पाहिजे. जे शेतकरी म्हणजे 50% सेंद्रिय 50% रासायनिक त्यांनी सुद्धा हे त्याचा वापर 3 ते 4 वेळेला केला पाहिजे, तरच तुमच्याकडचं उत्पादन वाढू शकतंय आणि जमिनीमधला जो फिक्स फॉर्म मध्ये गेलेला घटक आहे किंवा जे फॉस्फरसचं फिक्सेशन झालेलं आहे त्याचा सुद्धा
त्या ठिकाणी खनिजीकरण असेल ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतंय आणि तुमच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फॉस्फरस उपलब्ध करून दिला जातोय. तर हे अशा पद्धतीचं PSPचं काम आपल्या जमिनीमध्ये घडू शकतंय, होऊ शकतंय. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य करता येऊ शकतात, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलला पाहिजे आणि ही बायो फर्टिलायझरचा थोडासा अभ्यास करून आपण त्या गोष्टीचा वापर सुद्धा आपल्या या फील्डमध्ये करणं खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्र, आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा. हे जे काही व्हिडिओ देतोय ते शेअर पण करायला शिका, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याकडे हे नॉलेज गेलं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरलं पाहिजे आणि वापर करत असतेवेळी एक शास्त्रीय बेस आपल्याकडे असला पाहिजे, टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे आणि वापर करत असतेवेळी मी खरोखर एक तंत्रशुद्ध नॉलेज घेऊन त्याचं एक इम्प्लिमेंटेशन करतोय, त्याचं एक धाडस सुद्धा आपल्याला असलं पाहिजे की मी वापर केल्याच्या नंतर मला काही ना काहीतरी फायदा होऊ शकतोय. तर हे जे काय व्हिडिओ देतोय ते शेअर पण करा आणि त्याचबरोबर माझ्या YouTube चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.